काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहे ते फार चुकीचे आरोप आहेत. 1993ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं. आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत. आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा. आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय. असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही कसा, आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो. ते स्टोव होते आणि गॅस पण होता, स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते. आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले. आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडवरून जसलोकला आलो. आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो. कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा. आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ऍडमिट होते. माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना. आणि ते का असं करतील आणि वाचवाय, मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना. आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं. आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे. आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं. मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले. मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं. कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो, पण आज मुलगा झाला किंवा हे झाले, हे असं करणं फार चुकीचं वाटतंय मला. म्हणून मी आज सांगितलं मी बोलते. मला यायचं होतं मीडियासमोर, मी आले.